थंडी जरा वाढायला लागली आहे बरं का, मस्त गुलाबी अशी. आणि मार्केटमध्ये फेरफटका मारताना तुम्हाला दिसेल आवळे असे जागोजागी खूप विक्रीला आलेले आहेत. म्हणजे त्याचं सीझन आहे बरं का. आवळा म्हणजे प्रतिकार शक्ती. आजच्या रेसिपीमध्ये आपण सायंटिफिकली अतिशय डेडली असं कॉम्बिनेशन म्हणजे लवंग आणि आवळा एकत्र अशी रेसिपी, जबरदस्त अशी रेसिपी बघणार आहोत. अगदी 5 ते 6 वर्ष टिकणारी आपण रेसिपी बनवणार आहोत. तशी तिला तर एक्सपायरी डेट नाहीच आहे, परंतु तुम्ही आपण खाऊन संपवणार म्हणून त्याची एक्सपायरी डेट आपण तेवढी काउंट करूया. आपण इथं मस्तपैकी फ्रेश 1 किलो आवळे मार्केटमधून आणलेले आहेत आणि त्याला आपण स्वच्छ धुवून स्टीम करायला ठेवायचं आहे बरं का मस्तपैकी. इकडे आपण त्याची पुढची प्रिपरेशन म्हणजे गूळ कापून घेत आहोत. साधारणपणे 1 किलो तेवढ्या आवळ्यांना आपण 1 किलो गूळ असं बारीक सुरीच्या मध्येने कापून घेत आहोत. साधारणपणे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटापर्यंत आपण याला स्टीम करायला ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता त्याला हलका हलका तडा पडला आहे. आता या स्टीम झालेल्या सगळ्या आवळ्यांना आपण खाली काढून घेऊया आणि हलकंसं थंड झाल्यावरती, कोमट झाल्यावरती त्यामध्ये आता आपण प्रत्येक आवळ्यामध्ये अशा पद्धतीने लवंग टोचून घेणार आहोत बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता अतिशय युनिक अशी रेसिपी आपण बघणार आहोत. प्रत्येक आवळ्यामध्ये 1 लवंग अशा पद्धतीने आपण तिला टोचणार आहोत, खोसून घेणार आहोत. वाफवून घेतलेले आपले सगळे आवळे अगदी मौसूद असे झालेले आहेत बरं का. तुम्ही बघू शकता आपण सगळ्या आवळ्यांना अशा पद्धतीने लवंगात टोचून घेतलेले आहेत. आता एका मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये आपण कापून घेतलेला थोडासा गूळ म्हणजे अर्धा गूळ आपण खाली घातला आहे. त्यानंतर वरतून आपण हे सगळं स्टीम करून आवळ्यांना ज्या आपण लवंगा खोसून ठेवल्या आहेत ते सगळे आवळे घालायचे आहेत आणि वरतून उरलेला अर्धा गूळ आपण पुन्हा घालायचा. आवळे तसे अजूनही गरमच आहेत बरं का मित्रांनो. आपण स्टीम करून बाहेर खाली काढल्यानंतर लगेचच आपण त्याला लवंगात टोचून घेतल्या आहेत आणि अशा ह्या पातेल्यामध्ये अशी ही अरेंजमेंट केलेली आहे गुळासोबत आणि त्याला आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. आपण साधारणपणे तासाभरानंतर त्याला कालवून घेत आहोत. त्याला हलकंसं पाणी सुटलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून आपण याला पुन्हा झाकून ठेवणार आहोत बरं का मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्ही तुमच्या मित्रापेक्षामध्ये हे छान छान व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा बरं का. त्यानंतर पुन्हा 1 तासानंतर आपण ते उघडून बघत आहोत. त्याला भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण हे सगळं पातेलं गॅसवरती त्याला गरम करायला ठेवायचं आहे बरं का मित्रांनो. हाय फ्लेमवरती आपण हे गूळ आवळे मिक्स करून ठेवलेलं हे पातेलं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा काळं मीठ घालायचं बरं का मित्रांनो. काळ्या मिठाने याला एक मजेदार अशी चव येणार आहे आणि आपण याला हाय फ्लेमवरती उकळायलाच ठेवायचं आहे. सुरुवातीचा अर्धा वेळ आपण हाय फ्लेमवरती हे गरम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण इथे तो गरम झालेला पाक चेक करून बघत आहोत. आपल्याला हवा तसा अजून पाक झालेला नव्हता. त्यानंतर आपण पुन्हा त्याला त्याच पद्धतीने उकळत ठेवलेलं आहे. नंतर आपण आता तुम्ही बघू शकता त्याचा रंगही बदललेला आहे आणि आता पाकाची थिकनेस आपली वाढलेली आहे. 1 तारी पाक झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि ते आता एका काचेच्या बाउलमध्ये आपण हे सगळं व्यवस्थित काढून घेतो. साधारणपणे गॅसवर ठेवल्यापासून याला अर्धा तास इतका वेळ लागलेला आहे बरं का. साधारण 30-35 मिनिटं आपण याला मस्तपैकी उकळून घेतलेलं आहे. मित्रांनो आपण ज्या पद्धतीने ज्या स्टेप्स फॉलो करून हे सगळं प्रक्रिया करून ही रेसिपी बनवलेली आहे त्याला सायंटिफिक रिझन्स आहेत बरं का. ज्या प्रकारे आपण वाफवलेल्या आवळ्यांना गुळामध्ये 2 तासासाठी सेट केलं त्यामुळे त्या आवळ्यांचं संपूर्ण पाणी गुळामध्ये उतरलं आणि मग आपण हे संपूर्ण गुळाचं पाणी आणि पाकाचं सगळं मिश्रण जे आपण गॅसवरती गरम करायला ठेवलं ह्यासोबत जे काही हे सगळं जे सिरप तयार झालेलं आहे आवळा, लवंग आणि गूळ यामुळे त्याचं अतिशय हेल्दी असं सिरप हे आवळ्यांभोवती तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी हे आवळे सेट झाल्यानंतर आता आपण काढून बघत आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय जेलीसारखं असं ते सगळं पाकाचं मिश्रण सोबत तयार झालेलं आहे. चमच्याच्या मदतीने मी तुम्हाला छोटासा त्या आवळ्याचा तुकडा तोडून दाखवतो. हा एक आवळा जर तुम्ही खाल्ला किंवा तुमच्या मुलांना दिला तर अतिशय जबरदस्त अशी प्रतिकारशक्ती म्हणून तुम्हाला या आवळ्याचं 12 महिने तुम्ही करू शकाल आणि स्टोअर करून जर तुम्ही जास्तीचं सीझनमध्ये घेऊन जर बनवून ठेवलं तर 5-5, 6-6 वर्षसुद्धा हे मुरत जातं बरं का. जेवढं ते जुनं होतं तेवढं ते अतिशय गुणकारी बनत जातं. गुणकारी म्हणजे काय, प्रतिकारशक्तीच, दुसरं काहीच त्याला दुसरं नावच नाही. माझी आई ही खूप बऱ्याच वर्षांपासून ही रेसिपी आमच्या घरात नेहमी करत आलेली आहे आणि तीच रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आमच्याकडे आमच्या परसबागेमध्येच एक मोठं आवळ्याचं झाड आहे आणि त्याचाच आम्ही खूप वर्षांपासून लाभ घेत आहोत. अगदी च्यवनप्राशला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने हा आवळा लागतो बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटूया अशाच इनोव्हेटिव्ह हेल्दी माहितीपूर्ण रेसिपीज. तोपर्यंत बघत राहा माहिती रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.